तर वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही। कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात हा युक्तिवाद केला। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केली असा हस्तक्षेप करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे। कोकाटे यांच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी कोकाटे यांनी रेशन कार्ड स्वतःच्या कुटुंबियांमध्ये वेगवेगळं बनवून घेतलं, जेणेकरून प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने अर्जदार ठरू शकतो असा युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड बनवून घेतलं असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। तर स्वतःची सही कोणी बनावट करेल का असा युक्तिवाद यावर ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी केलेला आहे। फसवणुकीचा कलम 463 अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्यावर रवींद्र कदम यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। तर स्वतःच्याच सहीची कोणी बनावट सही करेल का असं कदम यांनी कोर्टासमोर म्हटलंय। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केले असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर म्हटलंय। अधिक अपडेटसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय अपडेट? खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं जे आहेत ते ज्येष्ठ वकील रवींद्र कदम जे आहेत ते सध्या न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावरती जी कलमं लावण्यात आलेली आहेत त्या सगळ्या कलमांच्या संदर्भात सध्या संपूर्ण माहिती जी आहे ती रवींद्र कदम जे वकील आहेत माणिकराव कोकाटे यांचे त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या कलमासंदर्भातला हा सगळा युक्तिवाद जो आहे तो रवींद्र कदम न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर करताना पाहायला मिळत आहेत। फसवणुकीचे कलम 463 अंतर्गत दोषी ठरल्याने त्यावर रवींद्र कदम जे आहेत ते युक्तिवाद करतात आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावरती 463 कलम अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्याच कलमाच्या संदर्भात संपूर्ण विश्लेषण जे आहे ते रवींद्र कदम कोर्टासमोर करताना पाहायला मिळतात। स्वतःचीच सही स्वतः कशा पद्धतीने खोटी सही करू शकतो अशा पद्धतीचा सवाल देखील रवींद्र कदम यांच्याकडनं उपस्थित होताना पाहायला मिळतात। माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेमध्ये 3-4 अजून वकिलांनी जी आहे ती हस्तक्षेप याचिका केलेली आहे। त्यापैकी काही हस्तक्षेप याचिका करणारे वकील जे आहेत ते देखील आपले युक्तिवाद ते देखील युक्तिवाद जे आहेत ते युक्तिवाद या सगळ्या याचिकेवरती करतात आहेत की माणिकराव कोकाटे यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावावरती खरं तर रेशन कार्ड तयार केलेली होती, जेणेकरून प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या सदनिकांच्या संदर्भात अर्ज करू शकतो अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो हस्तक्षेप केलेल्या वकिलांकडून करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्नाचा स्रोत कशा पद्धतीने बदलला गेलेला आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे कशा पद्धतीने उत्पन्नाची वाढ झालेली आहे या सगळ्या संदर्भातला दाखला सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून सध्या कोर्टात या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो होताना पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या युक्तिवादानंतर खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती कोर्टाकडून स्थगिती दिली जाणार की त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांचे वकील असलेले ज्येष्ठ वकील रवींद्र कदम यांच्याकडनं संपूर्ण याचिकेच्या संदर्भात युक्तिवाद न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर होताना पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे यांची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने सुधारली गेली, खरं तर हे सदनिका घेण्याच्या संदर्भातलं खोट्या कागदपत्रांच्या संदर्भातलं प्रकरण आहे आणि हे गेल्या 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे आणि 30 वर्षांपूर्वीची आर्थिक स्थिती आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांची बदलली त्याच्या सगळ्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं खरं तर या सगळ्या याचिकेमध्ये उपस्थित केले जात असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करणारे देखील आहेत। हस्तक्षेप करणारे या याचिकाकर्त्यांकडनं देखील त्या सगळ्या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो या सगळ्या प्रकरणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र कोर्टामध्ये कोकाटेंच्या वकिलांकडनं आता युक्तिवाद सुरू आहे। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात उल्लेख नाही। आधीची आर्थिक स्थिती आणि आताची आर्थिक स्थिती या संदर्भातला आढावा देखील या ठिकाणी घेण्यात आलाय। तसंच विश्लेषण या सगळ्याचं करण्यात येते। कोकाटे यांना जी शिक्षा झाली त्या संदर्भामध्ये तर बनावट कागदपत्रांसाठी जी कलमं लावण्यात आली त्या संदर्भात विश्लेषण करण्यात आलं। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केलं असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे, ज्यामुळे कुटुंबात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करू शकतो असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला।
तर स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा युक्तिवाद यावर ॲडव्होकेट कदम यांनी केला आहे। आतापर्यंत कोर्टामध्ये काय झालं ते आपण पाहूया। तर कोर्टात कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने नवे संदर्भ दिले गेले। तर आर्थिक परिस्थिती बदलत असते, घर मिळाल्याची तारीख, नंतरची परिस्थिती दोन्ही वेगळ्या बाबी असल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली ते सुद्धा बघून घ्या अशा कोर्टानं या सूचना कोकाटे यांच्या वकिलांना केल्या आहेत। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवलेल्या अंदाजावर वकिलांकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल आहेत। अटक वॉरंट जारी झालं, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांकडून म्हटलं गेलं। तर कोकाटेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यामुळे दिलासा मिळावा असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला आहे। अंतरिम आदेश अजून दिलेला नाही असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अजूनही आता युक्तिवाद सुरू आहे। हायकोर्टात कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगिती संदर्भात जी याचिका आहे त्यावर सुनावणी सुरू आहे। तर कोकाटेंनी कुटुंबासाठी बनावट रेशन कार्ड तयार केलं असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। बनावट रेशन कार्डमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा अर्ज करू शकतो असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा सवाल त्यानंतर कोकाटेंच्या वकिलांनी इथे केलेला आहे। कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांचं वकिलांकडून विश्लेषण सुरू आहे। या बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या कलमांबाबत हा युक्तिवाद आहे। तर कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केली असा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे, ज्यामुळे कुटुंबात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं घरासाठी अर्ज करू शकतो असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला आहे। तर स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा रवींद्र कदम जे कोकाटेंचे वकील आहेत त्यांनी कोर्टासमोर म्हटलं। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केले असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडून कोर्टासमोर म्हटलं गेलं, ज्यामुळे कुटुंबात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्ज करू शकतो असंही हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला। तर कोणत्या प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा झाली आहे ते पहा। तर 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। तर या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातील होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या। पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून या सदनिका लाटल्या। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। ही शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवलेली आहे। तर माणिकराव कोकाटे यांची मुलगी देखील कोर्टरूम मध्ये आता उपस्थित आहे। शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटेंनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे, त्यावर आता सध्या सुनावणी सुरू आहे। 3 वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे 4 वाजता मेडिकल बुलेटिन लीलावती रुग्णालयाकडून दिलं जाणार आहे। तर सध्या हायकोर्टात शिक्षेच्या स्थगितीसाठी जी कोकाटेंनी याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी सुरू आहे। वेगवेगळे युक्तिवाद केले जात आहेत आणि त्या युक्तिवादाचे सगळे अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहतोय। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, सध्या माणिकराव कोकाटे यांची मुलगी जी आहे ती कोर्टामध्ये तिथे उपस्थित आहे, त्याचबरोबर आतापर्यंत कोणता युक्तिवाद झाला ते पुन्हा एकदा सांगाल? निखिला, नक्कीच खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का हा एकच प्रश्न जो आहे तो या याचिकेच्या माध्यमातून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 1995चं हे सदनिका सरकारी सदनिका घेताना बनावट कागदपत्र वापरल्याचा हे सगळं प्रकरण आहे आणि त्या सगळ्या संदर्भात दोन्ही कोर्टाकडनं अर्थात दोन्ही लोअर कोर्टाकडनं शिक्षेची सुनावणी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांना झालेली होती आणि माणिकराव कोकाटे यांना या शिक्षेच्या सुनावणीच्या या शिक्षेच्या संदर्भातच खरं तर
त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील जो आहे तो त्यांना द्यावा लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी याचिका दाखल केलेली होती, नक्कीच परंतु अक्षय, पुन्हा एकदा तातडीने तुमच्याकडे येतो। ही फसवणूक नव्हतीच, कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलाय। सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। ही फसवणूक नव्हतीच असा कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेताच निकाल दिला असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलंय। तर बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक हे जे सत्र न्यायालय म्हणतं ते चुकीचं आहे असा युक्तिवाद कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी केलेला आहे। तर ही फसवणूक नव्हतीच असं कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केलं असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी वकिलांद्वारे कोर्टासमोर म्हटलेलं होतं आणि ज्यामुळे कुटुंबामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करू शकतो असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला आहे। त्यावर आता सध्या कोकाटेंचे वकील इथे उत्तर देत आहेत। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं आहे असा युक्तिवाद रवींद्र कदम यांनी केलेला आहे। तर ही फसवणूक नव्हतीच असं देखील कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी म्हटलंय। ही फसवणूक नव्हतीच असं कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेताच निकाल दिला असंही कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। ही फसवणूक नव्हतीच असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांची मुलगी सध्या कोर्टामध्ये उपस्थित आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यात यावी या याचिकेवर या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। 3 वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पाऊण तास झालेला आहे। हा युक्तिवाद सध्या या ठिकाणी सुरू आहे। माणिकराव कोकाटे